बक्षीस पात्र ठरेल। 5 मध्ये म्हणजे चौथा संघ असेल अंतिम 5 मध्ये येणारा जे बक्षीस पात्र असणार आहे कोणता संघ असेल, जयमान चोरंडे की बैरेश्वर आवाज। जसं मगाशी मग आपण पाहिलं की मुलाखतीमध्ये सांगितलं गेलं होतं बामणसोलीच्या संघाने की त्यांचं घरचं मैदान होतं आणि त्या घरच्या मैदानावर खरं तर या ठिकाणी त्यांनी खूप चांगला खेळ केला, आम्ही देखील चांगला खेळ केला, परंतु क्रिकेटमध्ये हारजीत होतं, एखादा षटक एखादा चेंडू सामन्याचं चित्र बदलू शकतं, हे या सामन्यात आपण पाहिलं। जाऊया मैदानाकडे। सलामीची जोडी मैदानामध्ये येते, फलंदाज जोगेश्वर माता आवाज, शिवबा हशिवरे आणि साई आवाज हे 3 संघ अंतिम 5 मध्ये आलेले आहेत। जयमान चोरंडे की काळभैरेश्वर आवाज हा चौथा संघ अंतिम 5 मध्ये येईल, बक्षीस पात्र ठरेल। कारण जेव्हा एखादा संघ बक्षीस पात्र होतो दिवसभराची मेहनत असते आणि ती मेहनतीला खऱ्या अर्थाने चांगलं फळ मिळतं आणि जेव्हा घराकडे जाताना ते शांतपणे झोपतात हे देखील आपल्याला पाहायला मिळतं। तर कोणता संघ असेल आपण पाहणार आहोत। गोलंदाजीसाठी येतोय पहिले षटक घेऊन गोलंदाज हर्षल। सलामी जोडी मैदानात आहे, अनुपाडे सागर। पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने पहिलं षटक, पहिल्या षटकातला पहिला चेंडू। डावखरा गोलंदाज आहे, या ठिकाणी तुम्ही पाहिलात अतिशय चांगला चेंडू होता, खाली राहिला चेंडू, इथे मात्र आपण पाहिलं बॅट आणि चेंडू संपर्क इथे आला नाही, चेंडू उजव्या जाऊन यष्टीच्या हातामध्ये विसावला। राजेशजी तळासिलकर मुंबई आणि नासिर शेख सर ठाणे या दोन्ही पंचांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया। समालोचक यश मापगावकर मापगाव याचा देखील आभार व्यक्त करू। दरम्यान यावी हा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र आपण पाहिला यष्टीचा वेध गेला, पंचांकडे अपील आणि इथे पंचांनी निश्चितच आपण पाहायला मिळालं की फलंदाज धावचीच्या रूपाने या ठिकाणी मैदानातून बाहेर। मातून जसं मगाशी म्हणालो की अशा प्रकारची फेकी जी असते तेव्हा ही क्रिकेटपट्टू हे अर्थात लहानपणी चांगले गोट्या खेळले असतील, गोटी नेम ज्याला म्हणलं जातं, आणि ह्या गोटी नेम यष्टीचा वेध घेतला गेला। फलंदाज अनुप यावेळी मैदानातून बाहेर झाला, नवीन फलंदाज अजिंक्य येतोय। धावा धावलकार कोणती आतापर्यंत आपण पाहिलं तर निश्चितच कोणती धाव इथे आली नाही। डावकर फलंदाज इथे आपण पाहायला मिळतो अजिंक्य आहे, डावकर फलंदाज आक्रमक आहेत। गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर हर्षल। शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग, शॉट पॉइंट, शॉट कव्हर ही रचना। दरम्यान यावी लॉफ्टेड शॉट, इथे माझं क्षेत्ररक्षक नाही, चेंडू निश्चित जाईल, सीमारेषेच्या पलीकडे येतोय, एक संजीवनी चौकार 4 धावांसाठी। चार धावा अजिंक्यच्या बॅटमधून, पहिले षटक मार्गस्थ। यावेळी हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली येतोय आणि इथे मात्र दुसरा धक्का बसतोय, या ठिकाणी मात्र जय हनुमान चोरंडे संघाला। आवश्यक होतं, पण घरच्या मैदानात खेळताना दिशानी टप्प्याचा जर आपण विचार केला गोलंदाज हर्षलचं याने मात्र नियंत्रित ठेवलं आणि 2 फलंदाजांना माघारी परतवलं, ज्यामध्ये एक अनुप धावचीच्या रूपाने बाद झाला, अजिंक्य याला मात्र 4 या धावसंख्येनंतर माघारी परतावं लागलं। नवीन फलंदाज मैदानात येतोय, डावाची सुरुवात अशी खराब निश्चित स्थितीमध्ये पाहायला मिळते ती जयमान चोरंडे संघाची। नवीन फलंदाज निलेश 4थ्या क्रमांकावर, सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। सूर्यदेवता आपण पाहतात अजूनही आकाशामध्ये, आजच्या दिवसाला शेवटचा हा सामना 3रा दिवस आहे आणि या 3रा दिवशी 4था संघ कोणता असेल जो बक्षीस पात्र ठरेल याचं उत्तर आपण निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळेल साधारणतः 5:45-6च्या दरम्यान। वळूया मैदानाकडे।
यावी कार्पेट्स आणि चेंडू खेळण्याचा प्रयत्न कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी, एक धाव. इथे मात्र रोखू शकले, एक धावीचे योगदान इथे मिळाले फलंदाजला, एक धाव मिळते ती फलंदाज निलेशला, 5 धावा डबल कव्हर. 2-5. पॉवर प्लेचे षटक, डावखुरा गोलंदाज आणि उजव्या हाताचा फलंदाज. समोर मात्र आता असेल सागर. यावेळी मात्र आपण पाहतात हा चेंडू गेला शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू येतोय, चेंडूची पैकी यष्टीच्या दिशेने करेल तोपर्यंत मात्र 22चा इशारा पंचांचा येतोय, एक धावेचे योगदान इथे मिळेल आणि अशा प्रकारे एक धावेच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं यावेळी आपण पाहताय. धाबलकावर धावा येतात, 6 धावा. धावा धाबलकावर. पहिले षटक समाप्त झालं. एक चांगला दिशा आणि टप्पा गोलंदाज आपण इथे पाहायला मिळाला, अर्थात काळभैरवेश्वर आवाज संघाचा हर्षल आपल्या घरच्या मैदानावर चांगली दिशा आणि टप्पा ठेवले. 2 वर्षापूर्वी मी खरं तर या ठिकाणी सोगावच्या नाईट रजनीमध्ये नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये मी काळभैरवेश्वर आवाज संघाला पाहिलं होतं. सुमितदादा भगत आणि त्यांचा संघ त्या ठिकाणी खेळ होता. अर्थात ते पराभूत झाले होते पण चांगलं क्रिकेट त्यांनी दर्शवलं होतं. वळी या मैदानाकडे दुसरा षटकातला पहिला चेंडू बॅकफुटवर गेला, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मध्ये आपण पाहता चेंडूवर क्षेत्ररक्षक धावतोय, शॉट मिडवे केटला तोपर्यंत सहजगत्या इथे 2 धावा पूर्ण केले गेले. 2 धावांचं योगदान इथे मिळालं ते संघाला आणि संघाची धावसंख्या 2 निवडते. आपल्याकडे धावा येतात त्या 8. आपलं खातं उघडले 2 धावांनी, 8 धावा धाबलकर इथे आल्यात. षटक क्रमांक दुसरा आहे, गोलंदाज अंतरिक्ष. एंड बदलते पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने. यावेळी मात्र चेंडू आपण पाहिला टप्प्याने थोडासा जास्त बाहेर निघाला, पंचांनी स्वैर म्हणून घोषित केलं. एक धाव आणखीन धाबलकावर येईल, स्वैरचा इशारा येतोय. मध्यमगती मारा करणारा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. दुसरीकडे सागर आहे, 2 या धावसंख्येवर इथे खेळत असताना 2 गडी बाद धावा धाबलकर आतापर्यंत पाहायला मिळाला. इथे मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न, शेतेशाने मात्र खूप मोठी चूक केली. फलंदाजाला या ठिकाणी जीवदान. असं मला वाटतं की काळभैरवेश्वर संघ आवाज संघ या ठिकाणी पहिला मागचा सामना जिंकल्यामध्ये एक ओव्हर कॉन्फिडन्स याला म्हणलं होता ना, ते या ठिकाणी मात्र आले क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. कारण पहा साधा झेल होता ज्याला लॉलीपॉप झेल असं म्हणतात, तो झेल मात्र क्षेत्ररक्षकाने चोरला. 1 धावेचं योगदान. धावफलकावर डबल अंकात धावा येतात त्या 10. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना यावी हलकासे चेंडूला खेळले गोलच्या दिशेने, यष्टीच्या दिशेने चेंडू. इथे मात्र फलंदाज धावशीत आणि आणखीन एक धक्का येथे बसतोय का जयमान चोरंडे संघाला. लॉफ्टेड शॉट ज्याला म्हटलं होतं, या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला मात्र तिथे क्षेत्ररक्षक होते कव्हरला, त्यांनी चेंडू सरळ उचलला आणि यष्टीच्या दिशेने या ठिकाणी फेकला. फलंदाज धावचीच्या रकमाने इथे गमावला गेला. आतापर्यंत आपण 3 फलंदाज गमावले, ते जयमान चोरंडे संघाने 10 धावा या धावफलकावर 10 धावा. नवीन फलंदाज मैदान येतोय मयूर. षटक क्रमांक दुसरं. क्रिकेटचं खेळ सुरू आहे या ठिकाणी. मात्र जाऊया आपण मैदानाकडे. नवीन फलंदाज मैदानात येतोय फलंदाज मयूर. मयूरने आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय लॉंगलेग क्षेत्रामध्ये. इथे मात्र आपण पाहणार क्षेत्ररक्षक चेंडू येईपर्यंत चेंडू जाईल सीमारेच्या पलीकडे. चौकार अकोटबल चेंडू होता, संधी मिळाली मयूरला आणि त्यांनी चेंडूला फेकून दिलं. इथे स्क्वेअर लेगला 4 धावांसाठी. मधून त्याने आपलं खातं उघडलं. 14 धावा धावफलक त्या पाहायला मिळतात. आतापर्यंत 3 फलंदाज गमावल्यानंतर सागर एका बाजूला 3 या धावसंख्येने खेळतोय. मयूर चौकाराने आता खातं उघडलंय. अंतरिक्ष गोलंदाज आहे. 14 धावा.
10 चेंडूंची समाप्ती. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. छोटा रनअप अंतरिक्ष जे आहे ते पाहायला मिळत आहे. मयूर समोर आहे. यावेळी ऑन साईडला खेळलाय. जमीनला सरपटत चेंडू आपण पाहत आहे. या ठिकाणी जातोय तो स्क्वेअर लेगला. शेतशेत चेंडू येतोय तो पण एक धावीचं योगदान मयूरला मिळेल. मयूर याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचते 5 आणि संघाची धावसंख्या 1 पुढे सरकेल. धावफलक धाव्याचा त्या 15. चांगली गोलंदाजी अंतरिक्षाची पाहायला मिळाली. एक चौकार निश्चित आला पण एक चांगली गोलंदाजी. अंतिम चेंडू असेल या षटकातला सागरसाठी. सागरने लेफ्ट शॉट चेंडूला भिरकावून दिलंय. इथे मात्र आमच्या समर्थकांच्या डोक्यावर जाईल. चेंडू सीमारेच्या बळी येतोय. गगन बेदी गगन चुंबी षटकात 6 धावांसाठी. शेवटचा चेंडू आखूड टप्प्याचा पाहायला मिळाला तो गोलंदाज अंतरिक्षाचा आणि या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजीचं पृथक्करण पूर्णपणे बदललं. 21 धावा प्रति षटकाचं आपण पाहिलं. 10.50 असं धावसंख्या धावफलकावर आली. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये जय हनुमान चोरंडी संघाच्या षटक होतं अंतरिक्षाचं. या ठिकाणी मात्र थोडंसं मागडं षटक ठरलं ज्याने एक षटक आणि एक चौकार षटकार एक चौकार देखील 19 धावा या ठिकाणी खर्च केल्या. 21 धावा धावफलकावर. धावा धावफलकावर 21 दोन षटकांची समाप्तीनंतर. तर या षटकाचा आपण विचार केला. एक षटकार एक चौकार. पहिल्या षटकात धावा 6 आल्या. वळू आपण मैदानाकडे. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या नवीन गोलंदाज पहिला चेंडू यावेळी पराग बघा त्यांचा चेंडू हवेत आहे. शेतशेत चेंडूवर येईल. इथे मात्र आपण पाहतो सुरेख झेल फलंदाज मात्र या ठिकाणी बाद. मयूरची खेळी मित्र समाप्त होतोय ज्याने निश्चितच चांगलं योगदान दिलं 5 धावांचं आणि 21 धावसंख्येवर चौथा फलंदाज मैदानातून बाहेर. पहिला चेंडू इथे आपण पाहायला मिळतं. बॅकफुटवरच्या चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटला. बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. चेंडू उंच गेला आणि इथे मात्र शेतशेकाला एक संधी मिळाली ज्याने शॉर्ट मिड विकेटला सुंदर झेल घेतला. नवीन फलंदाज मैदान येतोय अमित. 21 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा पुढचा चेंडू यावेळी मात्र अक्रॉस द लाईन चेंडूच्या लाईनीत खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. उजव्या इष्टीच्या काहीसा बाहेर चेंडू इथे मात्र आपण पाहिला. खरं तर हा चेंडू ऑफसाईडला खेळायला पाहिजे होता परंतु फलंदाजाचा प्रयत्न चुकला आणि यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावला. निर्धाव चेंडूची सांगता. पराग सुंदर गोलंदाजी करतोय. यावेळी पुन्हा एकदा हवेत आहे तो शेतोषक झेलच्या खाली प्रयत्न इथे मात्र फसला आणि तो इथे मात्र आपण पाहिलं लॉंगॉनच्या चेंडूवर ये पण सहजगत्या 2 धावांचं योगदान इथे मिळालं. 2 धावा 23 धावा धावफलकावर. 2 धावा मिळतात ते फलंदाज अमितला. त्यांनी आपलं खातं उघडलंय. 4 बाद 23. अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा पहा पण डाव्याच्या बाहेर चेंडू सोयरीचा इशारा पंचांच्या माध्यमातून. 1 धावीचं आणखीन एक योगदान इथे मिळेल. आजच्या दिवसातला हा शेवटचा सामना. अंतिम 5 मध्ये कोणता संघ जाईल कारण आतापर्यंत 3 संघांनी अंतिम फेरीमध्ये अंतिम 5 मध्ये आपलं निश्चित योगदान दिलंय. यातलाच विजेता संघ हा अंतिम 5 मध्ये दाखल होईल. वळूया मैदानाकडे. यावी पुन्हा एकदा हवेत आहे क्षेत्ररक्षक आहे इथे प्रबोध. सुंदर झेल या ठिकाणी घेतला गेला आणि 5वा फलंदाज यावी मैदानातून गमावला तो जयमान चोरोडे संघाने.
नवीन फलंदाज मैदानात येतोय. साहिल हा नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मधल्या काळामध्ये मात्र आपण पाहिलं जयनमान चोरणे संघाच्या माध्यमातून चौकार आणि षटकार देखील आला, परंतु खरं तर 4 षटकाचा सामना म्हटल्यानंतर साधारणतः 40 ते 45 धावा धापलकावर नोंदवणं आवश्यक आहे. दोन्ही संघाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा सामना. एका बाजूला आयोजक तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान चोरंडे. यावी आडव्या बॅटने खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार पूर्वी या ठिकाणी आपण पाहायला मिळतं पंचांचा इशाऱ्याची आपण प्रतीक्षा करत एक सुंदर फटका, 4 धावांचं योगदान. अठ्ठावीस धावा धापलकावर. हा चौकार साहिलच्या बॅटमधून थोडंसं खराब क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळालं. जिथे 2 धावा मिळणार होते ते 4 धावांचं योगदान. यावी पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला खेळलाय. चेंडू जातोय तो इथे वाडी श्लोकान क्षेत्रामध्ये. क्षेत्र चेंडू येतो, चेंडूची फेकी गोलंदाजच्या दिशेने आणि तोपर्यंत पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज मात्र या ठिकाणी अर्थात मैदानातून बाहेर. आणखीन एक धक्का तब्बल आपण पाहिलं तर 6वा फलंदाज या ठिकाणी गमावलाय. धावफलकावर या धावा इथे आपल्याला पाहायला मिळाल्या. परागचं षटक होतं. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 29 धावा आतापर्यंत धावफलकावर पाहायला मिळतात. अंतिम षटक या ठिकाणी बाकी असेल. 6 चेंडूचा खेळ बाकी आणि खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहूया किती धावांचं योगदान इथे जय हनुमान चोरंडे संघ, ज्या जय हनुमान चोरंडे संघाने मागाची सामना पाहिलाय. अर्थातच या ठिकाणी पाहिलं होतं बामनसुरी विरुद्ध यजमान काळबरीचे आवाज संघ. तब्बल 76 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला आणि हा सामना त्यांनी जिंकला होता आपल्या घरच्या मैदानावर. त्यामुळे इथे धावा येणं आवश्यक आहे. अंतिम षटक असेल. अंतिम षटक फेकण्यासाठी या ठिकाणी काळबरीश्वर आवाज या संघाचा गोलंदाज यावेळी सज्ज होतोय. जयेश नितीन नवीन फलंदाज आहे. पहिला चेंडू या षटकातला. यावेळी मात्र बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. हलकसा चेंडू खेळायचा होता ऑन साईडला, पण तो चेंडू आपण पाहिला जयेशनी इथे मात्र उजव्या यष्टीच्या दिशेने फेकला. यष्टीच्या हातामध्ये विसरला. 5 चेंडू बाकी. 29. चांगली गोलंदाजी. समोर फलंदाज नितीन. दरम्यान यावेळी पुन्हा एकदा उंची होती या चेंडूला. ऑन साईडला खेळायचं होतं, पण तो गोलंदाज निश्चित चतुर आहे. आपल्या होम ग्राउंड घरच्या मैदानावर त्यांना माहिती आहे की या सिमेंटच्या खेळपट्टीवर कशा प्रकारची गोलंदाजी करायला पाहिजे आणि त्या ठिकाणी पाहायला मिळाली. दरम्यान त्याच दिशेने या ठिकाणी पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू येतोय, चेंडूला अडवतोय. इथे मात्र मिड ऑफ क्षेत्रामध्ये तो म्हणता 1 धाव बऱ्याचशा वेळानंतर धावफलकावर आली. जय हनुमान चोरंडे संघाच्या खात्यात 1 ने वाढ होईल. एकूण धावफलकावर येते धावा त्या 30. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जयेशच्या माध्यमातून. तर यावी पुन्हा एकदा जयेश बॅकफुटचा चेंडू खेळायचा होता. इथे मात्र चेंडू पाहतात अर्थातच यावी क्षेत्ररक्षकांनी खूप मोठी चूक केली आणि तोपर्यंत 2 धावा सहजगत येथे माल्यात. पाहूया इथे गोलच्या दिशेने चेंडूची फेकी. इथे नेमकं काय घडतंय आणि पंचांचा बोट आकाशाकडे आणि अशा प्रकारे 7वा फलंदाज मैदानातून बाहेर होतोय चोरंडे संघाचा. या ठिकाणी फलंदाज साहिलची खेळी समाप्त झाली आणि किशोर यावी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल.
यावेळी मात्र मोठा फटका आहे. शेतशेच्या डोक्यावरून चेंडूला आरपार पाठवले. चौकार 4 धावांसाठी वायडिश लॉंगॉन मधून येतोय सुंदर संजुनी चौकार 4 धावा. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये पाहिला जिथे वाडिश लॉंगॉन क्षेत्रामधून चौकाराची दिशा दिली गेली ती किशोरच्या बॅटमधून नवीन फलंदाज होता आणि खेळाचं पहिलं सत्र समाप्त झालं तेव्हा प्रथम फलंदाजी करताना जयमान चोरुंडे संघाने धावा दाखल करत जमवल्या त्या तब्बल 36 आणि 37 धावांचं लक्ष काळभैरवेश्वर आवाज संघाला आपल्या होम ग्राउंडवर घरच्या मैदानावर. चला लगेच सिच्युएशन लावून घ्या. यातील संघ हा अंतिम 5 मध्ये जाणारा चौथा संघ असेल. कोणता संघ असेल याचं उत्तर आपल्याला काही क्षणात या ठिकाणी मिळेल. चला वेळ दौडू नका. घड्याळची वेळ पहा. जवळपास 5 वाजून इथे 42 मिनिटं झालीत. 5:45 ते 6च्या दरम्यान सूर्यदेवता अरबी समुद्राकडे निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल गेलेली असेल आणि त्यामुळे अंधाराचं साम्राज्य काल देखील आपण अंधारामध्ये एक सामना खेळला होता. अर्थात दोन्ही आवाज गावाचे संघ होते नागेश्वर आवाज आणि साई आवाज, ज्यामध्ये हा साई आवाज संघाने हा अगदी अंधुक प्रकाशात सामना जिंकला होता आणि अंतिम 3 मध्ये त्यांनी प्रवेश केला होता. चला क्षेत्रक्षण लावून घ्या. सलामी जोडी मैदानामध्ये येते. जयमान चोरुंडे आणि काळभैरवेश्वर आवाज या दोन संघात ही आजच्या दिवसाला शेवटची लढत. या ठिकाणी आमचे लाडके मायबाप प्रेक्षक सकाळपासून या सामन्यांचा आनंद घेतात. त्यांचा हार्दिक आभार. यूट्यूबच्या माध्यमातून टीव्हीच्या माध्यमातून जे प्रेक्षक हा सामना पाहतात या सर्वांचं मी या स्पर्धेचा मराठी समालोचक काका मात्रे विद्यानगर अलिबाग आणि आमचा समालोचक यश मापगावकर मापगाव यांच्यामधून आपलं हार्दिक आभार व्यक्त करतोय. पंचांचा हार्दिक आभार. गुणलेखक प्रणय भगत, जयेश सुणेकर, सुयोग भगत आणि त्यांचे सहकारी ज्यांनी खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी दिलं गुणलेखनच्या माध्यमातून त्यांचं देखील हार्दिक आभार व्यक्त करूया. डीजे निनादचा आपण हार्दिक आभार व्यक्त करू. थेट प्रक्षेपण ड्रीम्स क्रिकेट अलिबाग यांचा देखील हार्दिक आभार आपण करूया. आणि त्याचबरोबर सर्व आयोजक काळभैरवेश्वर क्रीडा मंडळ आवाज, त्यांचे सर्व सहकारी विशाल दादा भगत, सुमित दादा भगत, पराग भगत, प्रणय भगत, जय चुणेकर, रोमिल भगत, हर्षल भगत, रोहन भगत, प्रबोध भगत आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी खऱ्या अर्थाने तन मन धन या 3 घटकांचा वापर करून ही क्रिकेट स्पर्धा संपन्न केली. या सर्वांचं हार्दिक आभार व्यक्त करून खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आपण वळूया. 37ची गरज आहे. 9.25 प्रति षटक. सलामी जोडी मैदानामध्ये सुमित दादा भगत आणि जयेश आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज सागर. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. चेंडूला दिशा दिली. इथे आपण पाहता डिप्स किंवा लेग काय झालं या ठिकाणी डकआउट 0 या धावसंख्येवर इथे परततोय आणि नवीन फलंदाज या ठिकाणी ज्याने मगाशी 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातोय. ज्याने मगाशी 32ची जबरदस्त खेळी केली होती तो अर्थात प्रबोध भगत यावी मैदानामध्ये. चौकार षटकारांचा बादशाह ज्याला म्हणलं होतं पहिलं यश इथे पाहायला मिळालं. ऑन साईडला ऑफ साईडला जी फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली पहिले षटक या ठिकाणी पॉवर प्लेचं मैदान पाहायला मिळतं. नाही पॉवर प्लेचं दरम्यान सागर आपल्या बॉलिंग मार्कवर. प्रबोध भगत मागची खेळी जबरदस्त लाजवाब लक्षात ठेवण्यासारखी खेळी. प्रबोधच्या माध्यमातून 32 धावांचे योगदान. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅट चेंडू संपर्क येत नाही. इथे मात्र यष्टेशक चेंडू येतोय. निर्धाव चेंडू सांगतात 2 चेंडू इथे आतापर्यंत संपलेत. कोणती धाव आली नाही आणि सुमित दादा भगत हे फलंदाज मैदानातून बाहेर. वळूया मैदानाकडे. या ठिकाणी
हा चेंडू मात्र आता मात्र सीमारेषेचा वेध घेतोय. चेंडू जाईल वाडीश लोकां क्षेत्रामध्ये. प्रबोध भगत यांच्या बॅटमधून आलेला पहिला खणखणीत चौकार, 4 धावा. वर तितका ताकदीचा फटका प्रबोध दादा भगत यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 4 धावने आपलं खातं उघडलं आणि काळबेरीचा आवाज संघ जाऊन पोहोचतो 1 गडी बाद 4 या धावफलकावर. सागर पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावे. हा चेंडू खेळला. इथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर येत होता. चेंडू थांबत नाहीये. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये जमिनीला सरपट चेंडू जातो सीमारेषे पलीकडे. प्रबोध भगत यांच्या बॅटमध्ये आला आणखीन एक सुंदर फटका, चौकार, 4 धावा. दोन चौकार प्रबोध भगत यांच्या बॅटमधून पहिले षटक मार्गस्थ मैदानामध्ये असताना यावेळी मात्र संत गतीने चेंडू पेला. चेंज ऑफ पेस ज्याला म्हणलं होतं, कारण गोलंदाजीमध्ये गोलंदाजी करताना बऱ्याच वेळा आपला वेगवान गोलंदाज मध्यमगती गोलंदाज देखील अशा प्रकारचा संत चेंडू फेकतात. त्यामुळे फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावतो. या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळालं. इथे मात्र तेच झालं आणि चेंडू निर्धाव पाहायला मिळालं. या ठिकाणी मात्र जबरदस्त पुलचा फटका लॉंग लेग क्षेत्रामध्ये इथे जाईल. चेंडू सीमारेषे पलीकडे येतोय. एक शानदार प्रबोध भगतच्या बॅटमधून षटका साधावा. वर्णन केलं होतं. महाबळेश्वर, लोणावळा, माथेरान या परिसरात पर्यटकांसाठी अतिशय खुणावत असतं, कारण हा सूर्यप्रकाश पाहण्यासाठी अनेक मंडळी त्या ठिकाणी पर्यटक तुम्ही पाहायला मिळतात. अलिबागच्या समुद्र किनारी देखील प्रचंड संख्येने पर्यटक पाहायला मिळतात. दरम्यान या ठिकाणी बॅकफुट गेला चेंडू खेळण्याचा प्रयत्न लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग मध्ये या चेंडू जातोय. तोपर्यंत प्रबोध या ठिकाणी मात्र 2 धावांचं योगदान इथे देतोय. 2 धाव मिनिटाच्या संघाला 37 टू विन, 21 ची गरज. धावफलकात धावा पाडतात 16 धावा. जयेशनी माफ करा, हा चेंडू खेळला. 2 धावांचं योगदान इथे मिळालं. नॉन स्ट्राईकला प्रबोध आहे. गोलंदाज तयार साहिल. यावेळी मात्र विचित्र पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चेंडू हवेत आहे. 4 क्षेत्री चेंडूच्या खाली झेल मात्र सोडतोय. इथे जीवदान देखील मिळालं आणि धावचीची संधी देखील इथे गमावली. 2 धावांचं योगदान. जोशच्या धावसंख्येत दोन्ही बदल. 4 या वैयक्तिक धावसंख्येवर. क्रिकेटच्या मैदानामध्ये नशिबाची साथ जर असेल ना, तर तुम्हाला अशा प्रकारचे उंच गेलेले झेलवर तुम्हाला जीवदान देखील मिळतं. आपण मगाशी देखील पाहिले, आत्ता देखील पाहिलात. 19 धावांची गरज आहे पुढच्या चेंडूसाठी. या विमानात त्रिफळा उद्ध्वस्त. डावी यष्टी ते उखडली गेली आणि अशा प्रकारे या ठिकाणी फलंदाज मात्र जयेश बाद होतोय. 4 या वैयक्तिक धावसंख्येवर आणि हा दुसरा फलंदाज मैदान बाहेर. धावफलकात धावा घेऊन पोहोचल्या त्या तब्बल 18. चांगला चेंडू होता साहिलचा. जयमान चोरंडे या हुसेन. आता जाऊ दे, मगाशी बोललो होतो ना. आता महत्वाचा सामना. तर नवीन फलंदाज रोहन येतोय. या ठिकाणी रोहननी पाहिला, चेंडूला सोडून दिला. पंचाने हात जमिनीला समांतर केले. 1 धाव. आणखीन धावफलकावर येते. धावफलकात वाढ होईल. आता मात्र 18 धावांची गरज आहे. रोहन पुन्हा एकदा तयार. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथे मध्ये उंची दिली होती चेंडूला. ऑनसाईडला खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाही. इथे यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडू सांगता होते. धावफलकात धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर
19, गरज 18 धावांची आणि 2 फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमावलेत. पुढचा चेंडू यावेळी हवेत आहे. पुन्हा एकदा स्वतः गोलंदाज झेलच्या खाली जातो, इथे चूक करत नाही आणि इथे मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागेल. यावेळी फलंदाज रोहनची खेळी मध्ये समाप्त होतोय. 19 धावा धाबलकावर 3 बाद आणि साहिलला मिळालं हे आणखीन एक यश. धावांची अजूनही गरज आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत. एका बाजूला प्रबोध दादा आहे. एकूण धापलकर धावा आल्या त्या 3 फलंदाज गमावले. धापलकर धावेन पोहोचल्या त्या 19. 37 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सामन्यामध्ये पुन्हा एकदा निश्चित परततोय तो गावदेवी वामन सोरी संघ, कारण चांगली गोलंदाजी त्यांनी केली. थोडीशी हरागिरी निश्चित पाहायला मिळते ती यावी काळबेरशिव आवाज संघाच्या माध्यमातून, कारण मोठे फटके खेळण्याचा उंच फटके खेळण्याचा प्रयत्न इथे केलाय. डावखोरा फलंदाज या ठिकाणी येतोय विशाल दादा भगत. यावेळी बॅकफुट जात चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र धावचीची संधी निर्माण झाली होती, पण वेळेस जर आपण पाहिलं तर प्रबोध दादा यांनी मैदानामध्ये खेळपट्ट्याच्या क्रीजमध्ये या ठिकाणी परत आले आणि त्यामुळे या ठिकाणी तो अर्थातच प्रसंग टळला आणि अशा प्रकारे यावेळी मात्र फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. 12 चेंडू आणि 18 धावा समीकरण आहे. प्रति षटक 9ची गरज आहे. सूर्यदेवता अरबी समुद्राकडे या ठिकाणी काही क्षणातच बुडालेली आपल्याला पाहायला मिळेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ दौडू नका. हे षटक साहिलचं, ज्याने 5 धावा दिल्या आणि 2 फलंदाजांना माघारी परतवलं. आता मात्र येणारे 12 चेंडू 2 षटकं आणि 18ची गरज. एका बाजूला प्रबोध आहे जो वैयक्तिक खेळतो. 2 चौकार आणि 1 षटकाराच्या माध्यमातून तब्बल 14 धावांचं त्याने योगदान दिलंय. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाज यश यावी गोलसाठी सज्ज असेल. 12 चेंडू आणि गरज आहे ती 18 धावांची. 12-18 हे समीकरण. धावा आणि चेंडू यांच्यामध्ये 6चं अंतर. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पहिला चेंडू एकदम मारण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहायला मिळालं. या ठिकाणी मात्र हा प्रयत्न फसला आणि तिन्ही यष्टींच्या समोर बहुधा या ठिकाणी पाहायला गेलं प्रबोधला आणि इथे फलंदाज प्रबोध देखील 14 या वैयक्तिक धावसंख्येवर मैदानातून परततोय. मुलं झालेलं पाहायला मिळतं, कारण लहान मुलांचं अतिशय आवडतं गीत हे तुम्हाला पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. प्रबोध परततोय. 2 चौकार 1 षटकांच्या मध्ये 14 धावसंख्येवर नवीन फलंदाज मैदानात येईल. धावफलक स्थिर आहे. धावफलकर आहेत त्या 19. आता मात्र समीकरण बदलते. येणारे 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये 18 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानामध्ये साहिल भगत या ठिकाणी मैदानात येतोय. सगळ्यांच्या नजरा या दोन्ही संघांच्या खेळाडूंकडे, कारण कोणता संघ हा अंतिम 5 मध्ये येईल याचं उत्तर हलकसा चेंडूला खेळलाय. सेलिमडांच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षेत्र चेंडूर येईल तोपर्यंत मात्र एकाच धावीचं योगदान इथे दिलं गेलं. एक धाव संघाला. संघाची धावसंख्या 1ने वाढेल. धावफलकात धावा येऊन पोहोचतात त्या 20. 17ची गरज. 10 चेंडू आणि 17 धावा. 10 चेंडू 17 धावा. एका बाजूला डावकर फलंदाज विशाल दादा भगत आहे आणि नास्ट्रेकला साहिल. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. 17ची गरज आहे. यावी चेंडू चांगला होता. इथे शेतशे चेंडू येते. चेंडूची फेकी, पण तोपर्यंत फलंदाज या ठिकाणी विशाल दादा आपण पाहतात एका धावीचं योगदान इथे घेतोय. एका धावीने आपलं खातं देखील उघडतोय. धावफलकात 1नी वाढ होईल. धावफलकात धावा येतात त्या 21. 16ची गरज आहे. 9 चेंडू आणि 16 धावा. हळूहळू सूर्यदेवता देखील अरबी समुद्रात आल्याने इकडे सामन्यामध्ये एक रंगत वाढताना तुम्हाला पाहायला मिळते. बोलूया मैदानाकडे.
पुढच्या चेंडूसाठी बॅकफुटचा चेंडू खेळायचा होता. इथे मात्र सोयीचा इशारा येतोय. एक धावीचं आणखीन एक योगदान. धावफलकात वाढ होईल. 22-15ची गरज आहे. 9 चेंडू आणि 15 धावा. काय घडणार काय बिघडणार साऱ्यांच्या लक्ष या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर अर्थात मैदानाकडच्या खेळपट्टीवर पाहायला मिळतात. कारण अंतिम 5 मध्ये जाणारा यातील विजेता संघ. वळूया मैदानाकडे. यावी मोठा फटका चेंडूला आर पार पाठवलंय. वाडिश लॉंगॉन सीमाच्या बडे येतोय. गगन बेदी गगनचुंबी षटकार 6 धावा. हा चेंडू साहिलने पाहिला आणि वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी योगदान देतोय. धावफलकात धावा पोहोचल्या त्या 28-9 धावांची गरज. अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. पंच आमच्याकडे पुन्हा एकदा वळतात. सोयीचा इशारा येतोय. 1 धाव आणखीन धावफलकावर येते. आता मात्र 8 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 30 मार्गस्थ मैदानामध्ये असताना जबरदस्त फटका सोयी पाहायला मिळालं तो साहिलच्या बॅटमधून. दरम्यान पुढचा चेंडू यावी ड्राईव्ह केल्या चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. मिड ऑफ क्षेत्रामध्ये तोबंड 1 धाव सहजगत येथे मिळाली. धावफलकात वाढ झाली 30 धावा धावफलकावर. 7 धावांची गरज. एक धावेसाठी या ठिकाणी अर्थातच लक्ष पाहायला मिळते फलंदाजी करणाऱ्या संघासाठी. त्याचबरोबर गुणसाठी या षटकातला अंतिम चेंडू असेल. 7 चेंडू 7 धावा. एका बाजूला फलंदाज विशाल भगत. हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या नक्कीच बाहेर असेल का. यष्टीचा वेध इथे घेतला गेला. सोयीचा इशारा पंचांच्या माधून येतोय आणि तोपर्यंत आहे माझ्याकडे पण 6ची गरज आहे. आणि धावफलकावर 31. यावेळी हुक केलाय. यष्टीरक्षक चेंडूचा पाठलाग झेलचा पाठलाग करतोय. इथे मात्र झेल देखील सुटला आणि तोपर्यंत आपण पाहूया 2 धावा सहजगती इथे मिळाल्यात. आणि बघता बघता इथे मात्र आपण पाहणार आहोत अर्थातच 3री धाव देखील सहजगत्या पूर्ण करण्यात यश मिळालं. 3 धावांचं योगदान इथे मिळालं. आणि अशा प्रकारे हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 30 यावेळी आपल्याला पाहायला मिळेल. जयनमान चोरडे संघाचं समाप्त होतोय. आता मात्र धावफलकात धावा 3 निवाडतात. धावफलकात धावा येऊन पोहोचतात त्या तब्बल 34. आणि आता फक्त 3 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. सामना संपू दे. 3 धावांची गरज आहे. गोलंदाज चंद्रकांत शेवटचं षटक घेऊन येतोय. 6 चेंडू 3 धावा. काल आपण पाहिलं अंधाराच्या साम्राज्यामध्ये खेळत असताना अर्थातच साई आवाज संघाने नागेश्वर आवाज संघाला पराभूत केलं होतं. 40 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथे केला होता सहजगत्या. हे देखील योगदान ठरलं या स्पर्धेच्या माध्यमातून. समोर पुन्हा एकदा डावखरी फंडा समोर आहेत आणि विशाल दादा या ठिकाणी नॉनस्टेकला असताना. दरम्यान पहिला चेंडूला सन्मान दिला. 5 चेंडू 3ची गरज.
5 चेंडू 3 धावांची गरज. आता आपण पाहणार आहोत की प्रेक्षकांच्या हृदयाची धडकन निश्चित वाढले. स्थानिक प्रेक्षक देखील या सामन्याचा खूप आनंद घेत असताना पंचांच्या उजवीकडून उजव्या हाताने यावी हवेत आहे. क्षेत्ररक्षक यावी चेंडूच्या खाली नाही आहे, झेलच्या खाली नाही. तोपर्यंत पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या डावी फलंदाज धावतोय आणि सहजगत्या दुसरी धाव देखील सहजगत्या पूर्ण केली. 2 धावांचं योगदान इथे मिळालं आणि आता फक्त एका धावेची गरज जिंकण्यासाठी काळ भैरेश्वर आवास यजमान संघाला. हर्षल ज्याने 5 धावांचं योगदान दिलं. चेंडू बाकी ते 4. गरज आहे ती एका धावांची. आक्रमक क्षेत्ररक्षण इथे लावण्यात आलंय. सिलिमिडाप आणलंय आणि या ठिकाणी हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि इथे मात्र हा सामना सहज जिंकला आणि अंतिम 5 मध्ये या ठिकाणी काळभैरेश्वर आवाज संघ दाखल होतोय. या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि जनमन चोरणी संघाने देखील खूप चांगलं योगदान दिलं. त्या संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया. सामन्याचा मानकरी काही क्षणात आपण या ठिकाणी देऊ.